नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक वनसेवक भरती 2024 तर्फा जवळपास वनरक्षकच्या 1684 जागा रिक्त आणि वनसेवकचं जे विद्यार्थी मित्रांनो हे नवीन पद निर्माण करण्यात आलं, ज्यामध्ये 12,991 पदे निर्माण करण्यात आले। तर टोटल 14,500 जागांसाठी वन विभागामध्ये जे वनरक्षक आणि वनसेवकच्या जागा जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे। तर वनसेवकचं जे पद आहे यामध्ये शिक्षण 10वी पास लागते, गट ड संवर्गात हे ते पद, आणि वनरक्षकचं जे पद आहे वनरक्षकचं जे पद गट क संवर्गात येते, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण 12वी पास लागते। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुलं-मुली वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। काय काय अटी आणि शर्ती असणार आहे, वनसेवकमध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे याबद्दल सुद्धा आपण माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड असणार आहे का याबद्दल सुद्धा सांगणार आहे। त्याचबरोबर वनरक्षकमध्ये उंची किती लागते, छाती किती असते, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय वनरक्षकची, तर याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। आणि मेन म्हणजे वनरक्षक आणि वनसेवकची जी भरती हे निवडणुकीच्या अगोदर होणार आहे की नंतर होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक भरतीबद्दल जे या अगोदर सुद्धा शासन निर्णय आलाय, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। या ठिकाणी वन विभागात वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन श्रेणीनुसार 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची जवळपास 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे हे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तार निर्माण करण्यात येत आहे, ठीक आहे। त्यानंतर दुसरं बघू शकता तुम्ही, वनसेवकांना पगार कशा प्रकारे, एका वनसेवकाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600, मूळ वेतन बघू शकता 15,000 रुपये, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, स्थानीय पूरक भत्ता, वाहतूक भत्ता, कायम प्रवास भत्ता, ठीक आहे। त्यानंतर पहा यामध्ये अटी आणि काय शर्ती ठेवण्यात आल्या आहे वनसेवकमध्ये। तर यामध्ये पहा ब मध्ये यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असले पाहिजे, ठीक आहे। आता जर समजा गडचिरोलीमध्ये जागा असेल तर तिथल्या रहिवासी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, दुसऱ्या ठिकाणच्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही, ठीक आहे। म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये येतात त्या क्षेत्रामध्येच तुम्हाला फॉर्म भरता येते, हे यामध्ये ठेवण्यात आलेले आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा दुसरं, सदर पद गट ड मधील राहील व त्याची 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी हे 15,000 ते 47,600 राहणार आहे आणि सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहणार आहे। त्याचबरोबर तुम्ही त्यानंतर बघू शकता आणखीन अट्यामध्ये, सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले नसल्याबाबत हमीपात्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल वयोमर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवारांना संधी मिळणार आहे, ठीक आहे। तर पहा ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना इकडे फॉर्म भरता येणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। 10वी 12वी वाले जे असेल त्यांना भरता येणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये अट ठेवण्यात आली आहे। तर यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे का, तर पहा लेखी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो असणारच आहे यामध्ये, कारण की बा कोणती अशी भरती नाही वनरक्षकमध्ये की त्यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे। तर इकडे सुद्धा लेखी परीक्षा असणार आहे आणि परीक्षेमध्ये हे 3 टॉपिक ठेवलेच राहणार आहे, सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं आणि मराठी व्याकरण झालं, ठीक आहे। तर हे तुम्ही नक्की करा, वनरक्षकची तयारी करा आणि वनसेवकची सुद्धा तयारी करा, ठीक आहे। आणि हाईट सुद्धा कमी लागणार आहे वनसेवकला, ठीक आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये जर बघितलं की यामध्ये ग्राउंडचा तर एक तर 1600 मीटर रनिंग होऊ शकते किंवा मग 5 किलोमीटर रनिंग सुद्धा ते ठेवू शकते, ठीक आहे। तर अशी जे यामध्ये प्रोसेस होऊ शकते। तर त्याचबरोबर आता वनसेवक आणि वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, निवडणुका तोंडावर या ठिकाणी येत आहे, ठीक आहे। आणि निवडणुकीच्या अगोदर ही भरती निघू शकते, घोषणा होऊ शकते। वनरक्षक आणि वनसेवकांची ज्या विद्यार्थी मित्रांनो भरती निघू शकते, मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर तयारीमध्ये तुम्ही राहा आतापासून, कारण की भरती कधीही निघू शकते, कारण की असा शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी आलेला आहे, ठीक आहे। तर आता ज्या तोंडावर निवडणुका आहे विधानसभेच्या निवडणुका आता, ठीक आहे। तर विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या अगोदरच विद्यार्थी मित्रांनो वनसेवक वनरक्षकांचे ज्या विद्यार्थी मित्रांनो घोषणा होणार आहे, ठीक आहे। तर
निवडणुका होण्याच्या अगोदरच निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ही भरती येऊ शकते, ठीक आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण वनरक्षकबद्दल माहितीचा जर विचार केला तर वनरक्षकमध्ये काय की वनरक्षक भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, वनरक्षकमध्ये 12वी पास लागते, महाराष्ट्रातील मुलं फॉर्म भरू शकतात। वनरक्षकमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असणार आहे वनरक्षक भरतीमध्ये। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते, ठीक आहे। तर सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असते, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे, ठीक आहे। आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते। मागच्या वर्षी आता जे वनरक्षकची भरती झाली नेगेटिव्ह मार्किंग होती, TCS कंपनीने पेपर घेतला होता, ठीक आहे। तर यामध्ये पासिंग सुद्धा खूप कमी ठेवलेलं आहे, कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC WS NT BG ओपन SBC SCBC। तर पासिंग जे असते वनरक्षकमध्ये तर ते जे आहे 120 पैकी 54% पासिंग असते, म्हणजे 60 प्रश्न परीक्षेला विचारते ना तर 60 पैकी जवळपास आपले 28 ते 30 प्रश्न बरोबर असले पाहिजे, ठीक आहे। तर लेखी परीक्षा आपण या ठिकाणी पास असतो, ठीक आहे, आणि डायरेक्ट आपल्याला ग्राउंडसाठी बोलवल्या जाते। तर यामध्ये अशा प्रकारे लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं यामध्ये ग्राउंड असते। तर वनरक्षकमध्ये जे ग्राउंड आहे तर वनरक्षकचं जे ग्राउंड एकदम टॉप आहे, ठीक आहे, खतरनाक ग्राउंड आहे। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 17 मिनिटांमध्ये मारलं तर तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। 120 मार्काचा पेपर, 80 मार्काचा ग्राउंड, टोटल 200 पैकी मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार, ठीक आहे। तर तुम्ही जर 5 किलोमीटर रनिंग या ठिकाणी 17 मिनिटांमध्ये मारले तर तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले 70 गुण, 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटणार आहे। 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण, 20 मिनिटपेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण भेटणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, या तक्त्यानुसार अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स भेटणार आहे। त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांचा जर विचार केला तर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 3 किलोमीटर रनिंगसाठी 12 मिनिटाचा टाइम आहे। 12 मिनिटांमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 80 गुण भेटणार आहे। जसजसे तुमचा टायमिंग जास्त येणार आहे तसतसे मार्क तुम्हाला कमी भेटणार आहे, ठीक आहे। 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले 80 गुण, 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण, 13 मिनिटपेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण, 14 मिनिटपेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण, 15 मिनिटपेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। 16 मिनिटपेक्षा जास्त परंतु 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 गुण, 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 35 गुण, 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 30 गुण भेटणार आहे। 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिटपेक्षा कमी जर आले तुम्हाला 25 गुण भेटणार आहे। तर तुम्ही तक्त्यावर बघू शकता स्क्रीनवर, तर तुम्हाला अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी किती मिनिटांमध्ये रनिंग मारावं लागणार। तर जास्त चान्सेस आहे वनरक्षकमध्ये सिलेक्शन व्हायचे जर तुमचं ग्राउंड टॉप असेल तर, ठीक आहे। तुम्ही जर 80 पैकी 60 जर घेतले तरी सुद्धा सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, ठीक आहे। 60 मार्क इकडे घेतले आणि 60 इकडे घेतले पेपरमध्ये तर 120 वर सुद्धा मेरिट तुमचं लागू शकते, ठीक आहे। तर अशी जी प्रोसेस आहे वनरक्षक भरतीची। आणि हे झाल्यानंतर आणखीन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकमध्ये 25 किलोमीटरची टेस्ट असते, 25 किलोमीटर चालावं लागते 4 घंट्यामध्ये, आणि महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, अशी टेस्ट असते। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक वनसेवकच्या जवळपास 14,500 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघणार आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी, इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय